नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। इथं तुम्हाला दिसतच असेल मंडळी, आपण भजी केलेली आहेत। गोल कांदा भजी तर केलीच आहेत आपण, पण कुरकुरीत खुसखुशीत आपण आणखी दुसऱ्या प्रकारची जी खेकडा भजी आपण करतो ती भजीसुद्धा केलेली आहेत। त्यासोबतच आपण चपातीसुद्धा केलेली आहे। आता आज आपण जे रेसिपी दाखवतोय तुम्हाला ती चपाती, कांदा भजी, खेकडा भजी आणि गोल कांदा भजी अशी रेसिपी आपण करणार आहे। आणि एक छानपैकी आज पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे मंडळी। चपातीबरोबर भाजी तर आपण नेहमीच खातो, पण आज आपण भजी आणि चपातीची रेसिपी करतोय। चपातीबरोबर आपण भजी खाणार आहे। आता त्याची टेस्ट कशी लागते चपाती भजीची ते आपण पाहूया। इथं मी संपूर्ण व्हिडिओ दाखवते तुम्हाला कशा प्रकारे आपण करणार आहे। आता इथं आपण चपातीसाठी कणिक मळून घेतोय। कणिक आपल्याला जेवढी घरामध्ये माणसं आहेत, आपण कणिक घेताना कशी घ्यायची, एक एक मूठ घ्यायची। समजा 5 माणसं असतील तर 5 माणसांसाठी 5 मुठी, एखादी एक्स्ट्रा ठेवायची। त्याच्यामध्ये मीठ घालायचं, तेल घालायचं आणि छानपैकी पाणी घालून आपण ही कणिक अशा प्रकारे मळून घ्यायची। आपल्याला आता घडीची चपाती करायची आहे आणि चपाती जी आपल्याला करायची ती एकदम मऊसूत 24 तासासाठी मऊ चपाती राहायला पाहिजे। अगदी रात्रभर दिवसभर जरी चपाती राहिली तर ती मऊसूद आणि छान अशी आपल्याला शिळी जरी झाली चपाती तरी ती खाता येण्यासारखी राहायला पाहिजे। तर इथं पहा आपण असं छान कणिक मळून घेतोय चपातीसाठी। आता अशा प्रकारे कणिक का मळायची, तर जेवढी होईल तेवढी हवा आपल्याला त्या कणिकेमध्ये भरून घ्यायची आणि छान अशी तिंबून घ्यायची कणिक। जेवढी आपण कणिक अशी तिंबून घेऊ आणि जेवढी कणिकेमध्ये हवा भरून ठेवू तेवढी चपाती आपली छान अशी टम्म फुगते आणि चपातीसुद्धा एकदम मऊ होते। हे पहा, अशा प्रकारे आपली कणिक मळून झालेली आहे। थोडंसं आपण तेल घेणार आहे आणि तेल थोडंसं कणकेला लावून आता ही कणिक अर्ध्या तासासाठी आपण बाजूला ठेवून देऊया। अर्धा तास झालेला आहे। अशा प्रकारे आपली कणिक एवढी छान भिजलेली आहे मंडळी आणि ह्याची चपातीसुद्धा एवढी छान येणार आहे। मी दाखवते, आता चपात्यासुद्धा लाटून दाखवते तुम्हाला। 3 प्रकारे आपण आज चपात्या लाटून घेणार आहे। हे पहा, आता इथं आपण पुरी एवढी चपाती, एक छोटीशी पुरी चपातीची लाटलेली आहे। तेल लावूया आपण। थोडीशी आपण कोरडी कणिक वरून भुरभुरायची आहे, घडी करायची। आपण आज घडीची चपाती इथं दाखवते मी तुम्हाला। थोडीशी आपल्याला कणिक वरून कोरडं पीठ लावायचं आहे, पोळपाटाला चिकटू नाही म्हणून। आणि असे आपल्याला फक्त कडा लाटायच्या आहेत। हे पहा, साईडच्या कडा फक्त आपल्याला काठ चपातीचे लाटून घ्यायचेत। मधल्या साईडला चपाती आपल्याला जास्ती लाटायची नाही आहे। मधल्या बाजूला आपण चपाती जाडसर ठेवणार आहे आणि काठ लाटून घेणार आहे। हे पहा, जेवढे आपण काठ एकदम पातळ लाटू तेवढी चपाती फुगते आपली आणि पदरसुद्धा भरपूर चपातीला सुटतात। हे पहा, फक्त काठ मी लाटते आणि काठ लाटून चपातीला एकदा गोल आकार आला की मधल्या साईडने आपण थोडीशी अशी लाटून घेणार आहे। अशा प्रकारे चपाती लाटून झाली आपली। आता आपण इथं तव्यावरती ती चपाती टाकलेली आहे। तवा छान, पहिला सुरुवातीला आपण तवा गरम करून घ्यायचा आहे। थंड तव्यावरती चपाती भाजायची नाही आहे आपल्याला, गरम तव्यावरती भाजायची। हे पहा, चपाती आपली किती छान टम्म फुगली। आपण तेल सोडतोय वरून, थोडंसं तेल आपल्याला वरून सोडायचं आहे। तेल लावा, तूप लावा, तुम्हाला जे हवं, जे आवडेल ते लावा, किंवा बिना तेलाची सुद्धा चपाती छान होते। हे पहा, थोडंसं आपण तेल सोडूया। आता तेल लावल्यानंतरही ही चपाती अगदी 12 तासासाठी, 24 तासासाठी एकदम मऊ लुसलुशीत चपाती होते ही। बिना तेलाची चपाती थोडीशी कडक होते, पण तेल जर लावलं तुम्ही किंवा तूप लावलं तर ही चपाती आणखीन मऊ होते आणि थोडी जास्ती वेळ अशी मऊ लुसलुशीत आणि जास्ती वेळ टिकते। हे पहा, अशा प्रकारे चपाती भाजून झाली आपली। छान अशी चपाती भाजून झाली, काढून घेऊया आपण। इथं मी चाळण घेतलेली आहे मोदक उकडायची आणि चाळणीवरती आपण चपाती काढतो, कारण डब्यामध्ये जर गरम चपाती आपण टाकली तर त्याला पाणी सुटतं, म्हणून आपल्याला चाळणीवरती चपाती घ्यायची आणि नंतर मग आपण डब्यामध्ये ठेवणार आहे। आता इथं दुसरी चपाती लाटून दाखवते मी। थोडी अशी उभट आपण कणिक लाटून घेतलेली आहे, कणकेचा गोळा। मधल्या साईडला आपण बोटाने प्रेस केलेला आहे आणि तेल लावून हे 2 फोल्ड केले ह्याचे आपण चपातीचे आणि आता लाटून घेतोय। ज्यांना त्रिकोणी, जे आपण घडीची त्रिकोणी चपाती करतो किंवा त्रिकोणी घडी करून चपाती करतो, ज्यांना ते जमत नाही त्यांच्यासाठी हा एक प्रकार आहे।
इथेही आपल्याला काठ लाटून घ्यायचे. हे पहा, चपातीचे काठ जे आहेत ते काठ आपण लाटून घ्यायचे. आणि कधीही मंडळी चपाती हलक्या हाताने लाटायची. कधीही लाटणं जे आहे आपलं ते एकदम जोरात प्रेस करायचं नाही आहे. जेवढं तुम्हाला हलकं चपातीवरती फिरवता येईल, नवीन शिकणाऱ्यांसाठी सांगते मंडळी मी, जेवढं हलकं तुम्हाला फिरवता येईल तेवढं लाटणं त्या चपातीवरती आपल्याला फिरवायचं आहे. आणि शक्यतो चपातीचे कायम काठ लाटून घ्यायचे. मधल्या बाजूला चपाती जास्ती लाटायची नाही. आता ही चपाती पण पहा मंडळी, हे पहा, आपण गरम तवा गरमच चपातीला घ्यायचा आहे आपल्याला. थंड तव्यावरती चपाती आपण भाजायची नाही आहे. हे पहा, ही पण चपाती आपली टम्म छान अशी फुगलेली आहे. हे पहा, आणि हिलाही आपल्या पदर छान सुटतात ह्या चपातीला. आणि ही पण जास्तीत जास्त वेळ टिकून राहते, म्हणजे जशीच्या तशी मऊ चपाती राहते. अगदी सकाळची संध्याकाळी, सकाळची रात्री आणि रात्रीची तुम्ही जर दुसऱ्या दिवशी सकाळी चपाती खाल्लीत तरी ही मऊ लुसलुशीत चपाती राहते. ही पण. आणि त्रिकोणी आपण ज्या कुठल्याही घडीच्या चपात्या करतो मंडळी, घडीच्या चपात्या सगळ्या मऊ लुसलुशीत राहतात. अशा प्रकारे जर कणिक मळून आपण चपात्या केल्या तर ह्या अगदी 24 तासासाठी, अगदी 1 दिवस 1.5 दिवससुद्धा चपाती एकदम मऊ लुसलुशीत राहते. हे पाहता, ही चपाती पण आपण काढून घेऊया. आता तिसरी दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे करायची. आता इथं आपण खोलगट अशी वाटी केलेली आहे कणकेची, आणि त्याला आपण तेल लावून घेऊया. आणि कणिक अशी भुरभुरून घेऊ वरून. हे पहा, हे पहा, आपण मोदक कसा भरतो तशी मोदकासारखी ही आपण चपाती, आता मोदक जसा उंडा भरतो मोदकाचा आपण, तशा प्रकारे आपण ह्या चपातीचा उंडा केलेला आहे. हे पहा, मोदक भरण्यासारखा. हे पहा, जसे मोदक आपण भरतो तशा प्रकारे. आणि आता ही पण चपाती आपण लाटून घेऊया. कणिक लावलेली आहे, वरून मी थोडंसं पीठ लावलेलं आहे कणकेचं. आणि छान पीठ लावून ही चपाती अशी गोलसर आपण हलक्या हाताने लाटण्याने फिरवून घ्यायची. हे बघा, आता ज्यांना त्रिकोणी चपाती जमत नाही त्यांच्यासाठी हे नंतरचे 2 पर्याय आहेत मंडळी. पण त्रिकोणी चपातीला अगदी 2-3 छान पदर सुटतात आणि चपातीसुद्धा मऊ लुसलुशीत छान राहते. आणि ह्या दोन्हीही चपात्या टिकतात, तसं काही नाही आहे. आपल्या कणिक मळण्यावरती आहे. कणिक जेवढी तुम्ही छान मळणार तेवढ्या चपात्या तुमच्या छान मऊ लुसलुशीत होणार आहेत. हे पहा, आता छान असे काठ आपण लाटून घेऊया. छान एकदम पातळ काठ लाटायचेत आपल्याला. आणि ही चपाती पण आपण छान गरम तव्यावरती भाजून घेऊया. हे पहा, 3 प्रकारे मी चपात्या तुम्हाला ज्या दाखवल्या, ह्या तिन्ही चपात्या अगदी छान मऊ लुसलुशीत छान राहतात सकाळच्या संध्याकाळपर्यंत, संध्याकाळी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत. आणि हे पाहता, आपण तेल लावूया वरून, छान असं तेल लावून. आता ही चपाती आपल्याला छान अशी भाजून घ्यायची. हे पहा, आणि चपाती कधीही आपण बारीक गॅस ठेवायचा नाही आहे. कायम चपातीला गॅस फास्ट पाहिजे. कोणतीही चपाती आपण बारीक गॅसवरती भाजायची नाही. जर बारीक गॅसवरती चपात्या तुम्ही भाजल्या तर त्या वातड किंवा चिवट होतात. त्याच्यासाठी चपातीचा गॅस हा कायम फास्ट ठेवायचा आहे आपल्याला. आणि फास्ट गॅसवरतीच चपाती भाजून घ्यायची. हे पहा, ही चपाती आपली टम्म छान अशी फुगलेली आहे. आता तिन्ही प्रकारच्या ज्या मी तुम्हाला चपात्या दाखवल्या, तिन्ही प्रकारच्या चपात्या अशा छान फुगतात आणि मऊ लुसलुशीत अगदी भरपूर पदर सुटणाऱ्या चपात्या होतात ह्या. आता ही चपाती आपण काढून घेऊया. आता आपण भजी करूया. हे पहा, इथं मी कांदे छान सोलून घेतलेले आहेत आणि अर्धे चिरून घेतलेत कांदे आपण. आणि इथं बटाट्याचा स्लायसर घेतलेला आहे आपण. आणि बटाट्याच्या स्लायसरनी इथं कांदे छान असे पातळ स्लाइस करून घेतलेत. हे पहा, एकदम पातळ आपण कांदे चिरून घेतलेत. हे आपल्याला कांदा भज्यासाठी घेतलेले आहेत हे कांदे आपण. आता इथं मी 3 ते 4 माणसांसाठी भजी करणार आहे. तर हे पहा, छान असे पातळ कांदे करून घेतलेत. आपल्याला लाल मिरची पावडर, हळद, हिरवी मिरची चिरलेली, ओवा आणि मीठ पाहिजे. आणि चिरलेली कोथिंबीर. आणि जे गोल कांदा भजी करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला आडवा चिरलेला, बारीक चिरलेला कांदा पाहिजे. आता हे आपण जी खेकडा भजी करतोय त्याच्यासाठी इथं आपण ओवा टाकतोय कांद्यामध्ये. हे पहा, छान हातावरती मळून आपण ओवा टाकायचा आहे. आता मीठ टाकूया थोडंसं, चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं. लाल मिरची पावडर आहे, ही कलरची मिरची पावडर आहे मंडळी. तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तिखट घालू शकता. इथं हिरव्या मिरच्या थोड्याशा मी घातलेल्या आहेत, 1 ते 2. हळद घेतलेली आहे थोडीशी. आणि ह्या भाज्याला आपल्याला सोडा अजिबात घालायचं नाही आहे. ओवा घालायचा आहे, सोडा घालायचा नाही आहे. चिरलेली कोथिंबीर आपण घेतलेली आहे. आणि हे पहा, मीठ
आणि जे आपण तिखट लावलं आहे, मीठ घातलेलं आहे आणि कांद्याचं जे पाणी सुटतं मी दाखवते तुम्हाला. पूर्ण कांद्याला आपण हे मीठ आणि मसाले सगळे चोळून घेणार आहे व्यवस्थित. हे पहा, अप्रतिम चवीची ही रेसिपी होते मंडळी. भाजी करायचा कंटाळा आला तर तुम्ही भजी आणि चपाती खाऊ शकता, खूप सुंदर लागतात. इथं पहा, कांद्याला आपल्या छान पाणी सुटलेलं आहे. हे बघा, आणि हे जे कांद्याला आणि मिठाचं आणि कांद्याचं पाणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता हे भज्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. हे पहा, आता हे जे आहे ह्या कांद्याला आपल्याला पीठ कमी घालायचं आहे. ही खेकडा भजी जे आपण करतो, खेकडा भाज्याला कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि पिठाचं प्रमाण कमी ठेवायचं. तेव्हा कांद्याचा जो खुसखुशीत कुरकुरीतपणा आहे तो आपल्या भाज्याला टेस्ट येते. त्याच्यामुळे खेकडा भजी आपण करतो ती अशा प्रकारे करायची. आता वरून आपण कडकडीत तेल टाकलेलं आहे 1 चमचा. आणि इथं आपण पाहूया आपलं तेल गरम झालं आहे का. छानपैकी आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण भजी तळून घेऊया. हे पहा, आता भजी आपण तेलामध्ये तळूया. आता ही भजी तळताना मंडळी गॅस फास्ट ठेवायचा आहे, गॅस लो नाही करायचा आपल्याला. जेवढ्या फास्ट गॅसवरती आपण ही भजी तळणार तेवढी भजी आपली कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. फक्त जास्ती काळी होऊन द्यायची नाही आहेत भजी आपल्याला. साधारण ब्राऊन कलरवरती आली की आपण ही खेकडा भजी जे करतोय कांदा भजी ती काढून घ्यायचीत आपल्याला. हे पहा, अशा प्रकारे आपण भजी तळलेली आहेत आणि छान खुसखुशीत कुरकुरीत ही भजी होतात. आता ह्याच्यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे धणे कुटून टाकू शकता, धणे जिरे पावडर टाकू शकता, तुम्हाला जे आवडतील ते. अगदी आलं लसूण पेस्टसुद्धा टाकली तरी ही भजी खुसखुशीत आणि खूप छान होतात. फक्त पाणी घालायचं नाही आपल्याला. कांद्याच्या पाण्यामध्ये हे जे पीठ आहे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे भज्याचं. आता आपण गोल भजी करूया. गोल भाज्यासाठी इथं आपण कांदा बारीक चिरून घेतला आहे. आता इथं एक करायचं, कांदा कमी घ्यायचा आहे आपल्याला आणि पीठ जास्ती घ्यायचं आहे. गोल भाज्याला कायम कमी कांद्यामध्ये आपण हे भजी करायचे. कमी कांदा आणि पीठ जास्ती. ओवा टाकलेला आहे आपण. मीठ चवीनुसार घेऊया. लाल मिरची पावडर थोडीशी, हळद आपण टाकलेली आहे, लाल मिरची पावडर टाकली आपण, कलरची मिरची पावडर आणि तिखट मिरची पावडर थोडीशी टाकली आहे मी. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट भजी किंवा कमी तिखटाची करू शकता. इथं आपण चिरलेली मिरची टाकलेली आहे, हिरवी मिरची थोडीशी टाकली मिरची मी. कोथिंबीर टाकलेली आहे. या भाज्यालाही तुम्ही आलं लसूण पेस्ट किंवा मग तुम्हाला आवडीनुसार धणे जिरे पावडर किंवा कुटलेले धणे टाकू शकता. एक अगदी चिमूटभर आपल्याला सोडा घालायचा आहे ह्याच्यामध्ये. आपण ही खुसखुशीत गोल कांदा भजी करतोय तर थोडासा आपल्याला सोडा घालायचा आहे ह्याच्यामध्ये. आता इथं आपण तेल वापरणार नाही आहे. कडकडीत जे आपण दुसऱ्या खेकडा भाज्याला जे आपण कडकडीत तेल वापरलं ते इथं वापरायचं नाही आपल्याला. थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला भज्याचं. कमी कांदा जास्ती पीठ आणि बाकीचे मसाले टाकलेत आपण. हे पहा, आता हे जे पीठ आहे ह्या भज्याचं, हे पीठ आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. आता जेवढं आपण हे पीठ फेटून घेणार, जेवढी पिठामध्ये आपण हवा भरून घेणार तेवढी भजी आपली गोल गरगरीत आणि टम्म फुगणारी होणार आहेत. हे पहा, संपूर्ण अशा भरपूर हवा आपल्याला ह्या पिठामध्ये कांदा भज्यामध्ये भरून घ्यायची आपल्याला आणि मगच ही भजी काढायची आहेत. हे पहा, छोटी छोटी भजी आपण काढतोय. ज्यांना हाताने जमत नाही त्यांनी चमच्याने तेलामध्ये भजी टाकली तरी चालतील. हे पहा, आणि तेल कायम कडकडीत गरम करायचं आणि मग आपल्याला भजी काढायची. आणि गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे. फास्ट गॅसवरतीच ही पण भजी तळून घ्यायची. हे पहा, छान अशी फुगून छान भजी आलेली आहेत आपली, तुम्हाला दिसतच असेल तेलामध्ये. हे पहा, अप्रतिम चवीची ही रेसिपी होते मंडळी. चपातीबरोबर भज्याची चव एवढी सुंदर लागते. तुम्ही कधी खाल्ली नसेल किंवा केली नसेल तर ही रेसिपी करून पहा तुम्ही. खूप छान होते. लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात. मोठी माणसंही तेवढ्याच आवडीनेही हा पदार्थ खातील. हे पहा, मी नेहमी घरामध्ये माझ्याकडे बनवते. भाजीला काही नसेल किंवा मूड आला भजीबरोबर काय खायचं, नुसती कोरडी भजी खायची नाही तर मग चपाती आणि भजी खूप छान कॉम्बिनेशन होतं हे. हे पहा, आता इथं भजी आपण काढून घेऊया. ही भजी पण आपली छान खुसखुशीत टम्म फुगलीत. हे पहा, काढून घेऊया आपण आता.
आणि अशा प्रकारे आपल्या चपात्याही करून झालेल्या आहेत. गरमागरम आपली भजी पण करून झालेली आहेत. आता ही सर्व कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते चपातीबरोबर. आमच्या लहानपणी आई नेहमी हा पदार्थ आम्हाला द्यायची. भूक लागली आईला, म्हणलं भाजीला काही नसेल तर पटकन आई भजी करून द्यायची. चपाती तर केलेली असायचीच आणि त्या चपात्याबरोबर आई भजीचा जो रोल करून द्यायची त्याची चव आत्तापर्यंत कशालाच नाही आहे मंडळी. आईच्या हातचा चपातीचा भज्याचा रोल खूप छान. हे पहा, आता इथं चपाती आपली मऊ लुसलुशीत किती छान चपाती झाली आहे पहा. आता आपण रोल करूया. आपण ह्या चपातीमध्ये हे पहा अशी भजी लावायची ओळीने अगदी. आपण पहा आपली कशी भजी कुरकुरीत छान भजी झालेली आहेत. आता इथे आपण रोल हे पहा, ही सुद्धा जाळीदार टम्म फुगलीत भजी आणि केवढी छान जाळी सुटलेली आहे पहा भज्याला आपल्या. छान अशी भजी आपली खरंच होतात ही अशी करून पहा. आता आपण रोल करूया. हे भजी आपण चपातीमध्ये टाकायची, त्याचा रोल करायचा आहे. आवडीप्रमाणे तुम्ही भज्याच्यावरती तुम्हाला ज्या आवडतील त्या चटण्या किंवा अगदी टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप आपण टाकून हा रोल जो आहे चपातीचा आणि भजीचा त्याचा स्वाद घेऊ शकता. आवडणारी चटणी किंवा जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही ह्या भज्यावरती घाला आणि अशा प्रकारे रोल करून खा मंडळी. खरंच अप्रतिम चवीचा हा रोल होतो. खूप छान चव लागते भजी चपातीची. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आईची खूप आठवण झाली. आज भजी केली होती, त्याच्याबरोबर चपातीही मी केली आणि असं वाटलं की माझ्या आईची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी. ती मी शेअर केली मंडळी. करून पहा, खाऊन पहा. रेसिपीला पदार्थ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.